त्याच्या देखरेखीखाली? पहारे करायची जबाबदारीच ती असते की पहारा ठेवणं आणि त्यांचा बंदोबस्त लावणं, त्यांना रोखणं. म्हणूनच आम्ही वेळोवेळी जिथं-जिथं भ्रष्टाचार झाला, जिथं-जिथं चुकीचं कामं झालं, तिथं-तिथं आम्ही रोखण्याचं काम केलं, तिथं-तिथं त्यांना टोकण्याचं काम केलं. हं. आणि कसं असतं की आता मुंबईमध्ये एवढ्या वर्ष त्यांनी सत्ता भोगली. आज त्या नाकारत असेल. भ्रष्टाचार करणारा कुठला व्यक्ती किंवा कुठला पक्ष स्वतःहून सांगणार की मी भ्रष्टाचार केला आणि आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही इथं असं अमुक याच्यात पैसे खाल्ले, तमुक यात पैसे खाल्ले, असं कुणी मान्य करणार नाही. कुठला राजकीय पक्ष मान्य करणार नाही, कुठला नेताही मान्य करणार नाही. तुमच्या सहीत त्यामुळे त्यांनी असलेला पक्ष. त्यांनी त्यांनी तुमच्यावरच बोलतोय मी, तुम्ही मान्य करणारच नाही. आणि त्यातल्या त्यात यांचा स्वभाव आपल्याला माहित आहे. हं. मेरी मुर्गी एक टांग यांचं असं की काही असो, मी म्हणाल तेच खरं. नाही नाही आपलं आम्ही ते तसं बाबू म्हणत दुसऱ्याचं नाही, ते कधीच म्हणत कार्ट नाही. यांचं फक्त स्वतःचं रेटून नेणं अशा पद्धतीचं यांचं काम आहे. हे कधी तसं मान्य कधी करणार नाही. केलं नाही. अगदी हे खरं आहे, यांच्या त्याला आम्ही मान्यता या- देतो. आता ताई ऐका, अगदी यांच्या नेत्यापासून यांच्यापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत आपण सगळीकडे बघतो. यांच्या कार्यकर्त्याची नेत्याची ऐकून घेण्याची भूमिका नसते, कुठला विषय तो काय समजून घेण्याची भूमिका नसते. फक्त मीच कसं खरं बोलतो, कसं रेटून नेतो हे सांगण्याचं वाटतंय काम ते असतं. आरोप करतील तर आम्ही ऐकून घ्यायचे जे का? वास्तव आहे तेच काय आम्ही आरोप वास्तव आहे? करतो. या राज्याची जनता बघतीये, या मुंबईची जनता बघतीये. आणि वारंवार का सांगावं लागतंय ना, मुंबई महाराष्ट्राची? हो, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई श्रमिकाची आहे, मुंबई इथल्या नागरिकाची आहे. हां. त्यामुळे मुंबई आहेच, याला सांगायचं काही कारण नाही. उगाच आपण काहीतरी फक्त निवडणुका लागल्या की काहीतरी त्यांना मुद्दा काढायचा असतो. मुंबई काहीतरी महाराष्ट्रापासून ठीक आहे. तोडल्या जाते, वेगळी मला- केल्या जाते, असे काहीतरी मुद्दे काढले जाते. परंतु आता मला जनता शीतलताईंना हुशार झाली विचारायचं आहे. आहे. शीतलताई, त्यामुळं याचा काही परिणाम यांच्यावर होणार नाही. शीतलताई, खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणलं की मराठीचा मुद्दा हा आपसूकपणे येतो. आता या मुद्द्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण शिवसेना आणि मराठीचं नातं हे आतापर्यंत राहिलेलं आहे. तुम्हाला जेव्हा या मुद्द्यावरून कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जाईल, तुमचं काय उत्तर असणार आहे मराठीच्या मुद्द्यावर विशेष करून? एक लक्षात घ्या की मिठीचा गाळ खाणारे जे कोणी होते त्यांनी आम्हाला पहिल्यांदा तर शहाणपणा शिकू नये. तेव्हा तुम्हाला दिनो मोरे आठवले का? हो, तुम्हाला मराठीचा एखादा दिनू मोरे नाही आठवला? तेव्हा तुम्हाला दिनो मोरे आठवले. याचंही उत्तर तुमच्याकडे नक्कीच मुंबईकर मागणार आहेत. आणि ही लोक जे सगळे एकत्र येत आहेत ना, ते लोक मराठी माणसांसाठी नाही येत आहे, तर ते सत्तेसाठी आणि पालिकेच्या तिजोरीसाठी एकत्र तुम्ही येत आहेत. फुटलात का त्यांना तेच मराठी सांगा. माणसांचं फुटल्यासाठी जराही फुटलात. प्रेम नाहीये. 2022 ला लोकांच्या फुटलात का? अविनाशजी, काहीही सत्तेसाठी प्रेम तुम्ही नाही. एकत्र येता? अहो, तुमचे पक्षप्रमुख अधिवेशनात फुटलात का? फक्त किती वेळ आले होते मी बोलू जरा शकतो सांगा का? बरं. हा. त्याच्यामध्ये किती अभ्यंकर मराठी साहेबांनी पण लोकांचे आता मुद्दे सांगितलं, मांडले? जे जरा पूर्वी सांगा सत्तेत होते बरं. त्यांनी मुंबईची कशी वाट त्यामुळे लागली त्यांनी ठीक आहे. सांगितलं. मुंबईचा खरा विकास हा. गेल्या 3 वर्षात कोणी केलाय हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे. यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे. म्हणून मी भावनिक मुद्द्याचा अविनाशजी, हात घालतायत. अविनाशजी, म्हणून हे भावनिक मुद्दे घेऊन आलेले आहेत. तुम्ही भावनिक दोघं मुद्द्यावर आम्ही तुम्ही नाही दोघं चालत. सत्तेसाठी एकत्र आलाय? नाही, नक्कीच ना. मला वाटतं ते सगळे बसलेली माणसं सत्तेत जाण्याकरता झाले आहेत. आम्ही हम्म. खोटं सांगणार नाही ना. हम्म. ह्यांनी जो पक्ष फोडला आणि या पक्षातनं जे त्या पक्षाबरोबर गेले ते सत्तेकरताच गेले ना, लोकांकरता गेले नाहीत. लोकांना सन्माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला अभयंकर मतदान साहेब, दिलं. आपलाही पक्ष फोडला यांनी. अभ्यंकरजी, आपले 7 नगरसेवक पळवले. हो, मलाही पाठ आहे. तुमचे मी सात बोलतो मलाही तेव्हा पाठ आहे. तुम्ही आमच्या बरोबर होते. पळवले. तेव्हा तुम्ही आम्ही आमच्या बोलू बरोबर शकतो. पळवले. होते. आपले हे जेव्हा 7 नगरसेवक गेले पळवले. आणि तुम्ही हो, आमच्या नक्की बरोबर नक्की होते. त्याची हा, उत्तरं शीतलताई. मिळून दिलेली आहे. संपलेला पक्ष प्रश्न म्हणत असा होते. आहे बिनशर्त आणि दुसरी मला पाठिंबा शीतलताई म्हणत तुम्हाला होते. विनंती अशी अभ्यंकरजी, आहे. विसरू नका या गोष्टी. शीतलताई, त्यांना माझी बोलू दे. विनंती तुम्हाला प्लीज अशी प्लीज आहे. त्यांना बोलू द्या. माझी त्यांना बोलू द्या. विनंती प्लीज तुम्हाला प्लीज. अशी आहे, शीतलताई, माझी विनंती अशी आहे की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा आता ह्या निवडणुकीला तरी जय महाराष्ट्र, जय हिंद जेव्हा म्हणाल तेव्हा जय गुजरात निदान आता तरी 15 तारखेपर्यंत म्हणू नका. कळलं का? मराठी माणसाकरता आपण जेव्हा मुंबईच्या निवडणुका लढतो आणि जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही मराठी माणसाच्या इथं, आपण इथे कोणीच जाऊन ताकाला भांडं लपवायचं कारण नाहीये. आपण सगळेजण राजकारणाबरोबर समाजकारण हे अत्यंत महत्वाचं करण्याकरता आलेलो आहोत. त्यामुळे इथे कोणी हे कशाला आले होते, हे कशासाठी एकत्र आले आहेत? होय, इकडे जे एकत्र आलेले आहेत ते महाराष्ट्रातील मराठी माणसाचं भलं करण्याकरता आले तर एकत्र येतील, सत्तेकरता म्हणून नाही. आणि ते भलं जर करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला सत्तेत जायला लागेल. परंतु सत्तेत जाण्याकरता पक्ष फोडून तोडून जोडून आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांचा अपमान करून हे तर गोष्ट नक्कीच आम्हाला राजसाहेबांनी शिकवलेली नाहीये. निदान केलेल्या उपकाराची जाण आपण विसरू नये. आपण म्हणजे आपण नाहीये, मला माफ करा, आपण चुकीच्या अर्थाने घेऊ नका. कोणीच विसरता कामा नये. जसं आम्ही म्हणतो आमचे काही मतभेद असतील, परंतु शेवटी राजसाहेबांवरती संस्कार हे सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत. त्यांचा डीएनए हा सन्मान्य ठाकरेंच्याच फॅमिलीमधनं आलेला आहे. त्यांच्यावर संस्कार हे सन्माननीय प्रबोधनकारांचेच आहेत. ते विसरून कधीही चालणार नाहीत. राजकीय विरोधाभास हा असू शकतो. त्यामुळे एवढंच तुम्हाला मी सांगेन की ही निवडणूक आहे. ही निवडणूक आपण सगळे पूर्ण ताकदीने लढलो पाहिजे.
वैचारिक मतभेद 100% असतील, परंतु काहीतरी मागच्या ठिकाणी जर गेलात तर कारण नसताना चुकीच्या गोष्टी बोलल्या जातील, चर्चेत येतील, कोणी कोणाचे किती फोडले, कोणी कोणाचे काय नाही फोडले, हे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. ते प्रत्येक जण राजकारणामध्ये ठीक आहे, 15-20 वर्ष बरोबर आहे. आपण मागे उकरत गेलो तर खूप काही आहे, त्याच्यामधून काय हाती लागणार नाही. पण किशोर, ते मुद्दा हा पण आहे ना, की आज तुमच्या हाताला 84 नगरसेवक होते, बरोबर? त्या नगरसेवकांमधले अनेक नगरसेवक जर आज तुमची साथ सोडून गेलेले आहेत, आज सुद्धा एक नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत, त्या निघून गेलेले आहेत. हे आउटगोईंग एका बाजूला चालू असताना तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असणार आहे ही निवडणूक? कारण आता नगरसेवक, जे माजी नगरसेवक होते, तुमची ताकद होते, ते तुमच्यासोबत थांब